संडासात कोसळला. 1 क्विंटल 40 किलो वेट होत त्याच. काही लोकांले लय अहंकार आहे पैशाचा, नोकरीचा. अहंकार करू नका. तुकाराम महाराज सांगतात, ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देव झाला. देव पारे फोटो काढ सगळ्या. ओके अजून कपडे काढू काय? एक फोटो ते प्री वेल्डिंग. प्रेम आहे त्यांचं. तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. तुम्हाला लय मोसम मध्ये आले तुम्ही म्हणून आले की घेऊनच देऊ दे लेखाचं. कारण असं कीर्तन कधीच कोणाचं दिसणार नाही. हे बाकीच सांगतील तुम्हाला. रावणाला तोंड होते, खरंच त्या तोंड असतील काय काकू? त्याच्या मायची डिलिव्हरी कशी होईल मग इरविन मध्ये? त्याला काहीच काही. पोतीचे पोती झगडणे लगी, तुकडोजी महाराजाचा अभंग आहे. तुकडोजी महाराज म्हणजे मानवतावादी संत. गाडगे बाबा म्हणजे मानवतावादी. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मानवतावादी. आणि तथागत भगवान बुद्ध मानवतावादी. हे आपल्याला चिवत्या बनवते. स्वर्ग नरक. आणि आपण तसेच चिवत्या बनवतो. चिवत्या बनत नाही का? अरे कलश घेऊन परतवाड्यात मेली ना बाबा एक बाई, आणि दुसरी सिरियस झाली. जिथं जिथं कथा झाल्या ना, 350 पोलीसवाले अकोल्यात होते. दागिने चोरून नेले आणि चोराईले पोलीसवाल्यानं पकडलं. देव कुठे गेला? म्हणून तुकाराम महाराज सांगतात, देवडीचा देव मेलाले अंतरीचा जावा. बोलो जगद्गुरु तुकाराम महाराज की तथागत भगवान बुद्धांचा, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा, संत नामदेव महाराजांचा, चोखा महाराजांचा, संत सावता महाराजांचा, गुरुमा काकांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हरामखोराचा. हो बाई बस खाली, बस खाली. हो दुसऱ्याची बाई पाहू नका. एकही बाई मांग नाही. मी गंमत म्हटलं तुम्ही किती लायकीच्या. पण बाई म्हणता बरोबर लाईन मारली. पाहिलं तथागत भगवान बुद्धा. म्हणून तुमची गरज आहे. ज्या महामानवानं घरादाराचा बायकोचा एकूण एका राहुलाचा त्याग केला 29व्या वर्षी. तुम्ही एवढं मोठं वय झालं. अरे बुद्ध जयंती निमित्त एखाद्यानं दारू तर बंद करा, एखाद्यानं बिडी द्या, एखाद्यानं तंबाखूची पुडी द्या, एखाद्यानं उभं राहा. एखाद्या बाईनं की मी आजपासून मी संकल्प करते की मेल्यानंतर माझं शरीर मेडिकल कॉलेजले द्या, देहदान करा, अवयव दान करा, रक्तदान करा. हे देवाची भक्ती आहे ना. हा देवाचा अभिषेक आहे. देवाचा अभिषेक कोणता आहे? इरविन मध्ये दवाखान्यामध्ये काकू एखादी बाळणपणाची बाईचं रक्त जाते बाळणपणामध्ये डिलिव्हरी मध्ये, आणि तिला रक्त देतात. त्या नळीतून एक एक थेंब तिच्या शरीरात जाते. याले म्हणते देवाचा अभिषेक. हा वय खरा अभिषेक. पण आपल्या डोक्यात येत नाही बापा. सत्यपानच्या डोक्यात आलं. माझ्या घरातल्या 2 गोड्या मेडिकल कॉलेजला दिल्या मामाची.
माई माय म्हणे बाबू जसं तुझ्या बायकोचं तुझ्या मेडिकल कॉलेजले देऊन आजरामर केलं असं माझंही शरीर दजून मला नवीन साडी नको घेऊ सत्यपाल. पिवळ्या कलरची साडी आहे माझ्या बॅगेत, 3 वर्षाच्या अगोदर तुझ्याच घेतली होती, तेच घालून देतो मला. पण मला मेडिकल कॉलेजले देतो. म्हातारी माय आलं लक्षात. म्हणून तुमच्या पाया पडतो. देहदान, नेत्रदान, मा बापानं रक्तदान नेत्रदान केलं 2 आंधळ्या लोकांनी, आणि रक्तदान, आणि शेवटी आता विधानसभेचं येणार मतदान. सर्वात महत्वाचा आयटम बाबासाहेबांना दिला की पा सावधान, बदल पाडा. जे जे तुम्हाला फसवतात याच्यापासून दूर राहा. हे लय नाटक करतील, हे चिवट्या बनवते. गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा लिया, वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया. गैया कटे मदिरा नटे सीना नटी का जोर है, और वे विचार तो खुल्ला चले घर घर में घुसखोर है. अरे म्हणून बाबू तुम्हाला आम्हाला सावधान व्हावं लागल. तुम्हाला आम्हाला जागृतीनं जागृत व्हावं लागल. आणि तेच सत्यपाल आपल्या कीर्तनातून मांडत आला. मी खंजेर आहे हे मनोरंजन आहे, पण बाबासाहेबाचा विचार आहे, तथागताचा विचार आहे. तो विचार तुमच्यात ठेवा आणि तारतम्यानं जगा. तुकाराम महाराजही वाचा, ते सांगतात ना, देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर हो, आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर हो, आत्मा. म्हणून बाबू तुमच्यातल्या एखाद्या माणसानं 20 वर्ष झाले भीम टेकडी, हे एवढे मोठे बाबासाहेब झाले 25 फुटाचे, पण 25 माणसानं तरी दारू सोडली का? बोला सुनील भाऊ, तुमच्याबद्दल प्रश्नच नाही. तुम्ही तर रामटेकेच, पण मी जनरल विषयी बोलतो. आपल्या जीवनात करेक्शन करा, ऍक्शन घ्या. प्रत्येक बुद्ध जयंतीला बुद्धानं काय केलं? तथागतानं 29व्या वर्षी घरदार राज्य वैभव लेकरू अवघच उगा सोडून दिलं. तुम्ही तेवढी पिढी बंद करत ना, तेवढा तंबाखू खाणं बंद करत ना, तेवढी दारू बंद करत नाही. किती बायका विधवा आहे तिथं बसेल. दाखवू काय एखादी बाई? लाजा वाटू द्या ना, पेना राहिले. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकतात. नाही महाराज, आम्ही बियर बार पितो. अभि बियर बार घरातून धंदा करणारी, बोर्ड लावून धंदा करणारी, काय फरक आहे बे दारू बियर मध्ये? त्याच्यात कमी अल्कोहोल आहे. अरे नशाच करायची आहे तर बाबासाहेब आंबेडकरांसारखी नशा करा. पुरं जीवन जाळलं माझ्या बाबासाहेबांना. हे नशा होती. माझा समाज तुम्हाला शासन करती जमात बनायचं आहे. माझ्या तरुणांनो, माझ्या बहिणींनो, इथं महानगरपालिकेमध्ये बाया नगरसेविका आहेत. कोणामुळं? नवनीत राणा खासदार झाल्या. कोणामुळं? भीमा तुझ्यामुळे. माझ्या बहिणींनो, हा अधिकार तुम्हाला भीमा तुझ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला. म्हणून आज बुद्ध जयंती निमित्त मला एखाद्यानं तरी उभं राहून बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा एखादं तरी व्यसन काही ना काही द्या. नाही तर काय करता कीर्तन करून? 68 वय झालं, 69 लागलं. आता माझ्या वाढदिवसाचा रामपाल महाराज आणि संदीपपाल, रामपाल, वेदांतपाल असे 50 पाल जमा केले आणि 41,000चा पुरस्कार माम देशमुख साहेबाला दिला. टाळ्या वाजवा. माम देशमुख काय म्हणतात? पैसेच मला पैसे येते, पण एखादा उभा नाही रे की मी दारू पिणार नाही. सांगा डॉक्टर धनराजजी चक्रे
1000 रुपये पाठवले. चक्री आडनाव आहे का? मला भविष्य सांगता येते ना. लय सांगतो. उभी राही बरं बाई, चक्री आली बाई. 1 मिनिट राहू का? या 1 मिनिट. चिवटे बनवणं काय नाही म्हणते सांगतो. मला असा अंदाज आहे ताई, अत्यंत दारिद्र्य कष्ट, परंतु तुम्ही या 4-5 वर्षात, 4-5 नाही, 4 आणि 3, 7 आणि 2, 9 ग्रह, 8-9 वर्षापासून तुमच्या परिस्थितीत बदल पडला. पण आताही संकटातच आहे तुम्ही. एकच संकट चालू आहे. बोला खरं की खोटं? माहित घ्या. मी खरं बोललो की खोटं? खरं बोललो. पण तुम्ही हिंमत हारू नका. हे संकट निघून जातील. आपल्यावर तर काहीच नाही. बाबासाहेबाचं तर पोरग मरण पावलं, राजरत्न. ते का मरण पावलं मालूम आहे? औषधीले पैसे नव्हते. आणि आता आपण म्हणतो बघ बाबासाहेबाच्या कृपेनं आम्ही, आमच्याजवळ काही नव्हतं, 3 मजली आहे. अबे एखादा मजला समाधानी देणं काय करतं ते पोट्ट हरामखोर पैदा होईन ना तो. अरे समाजामध्ये असे लेकरं आहेत, यायला मदत करा ना. ताई शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही थोडं बरं आहे, पण म्हणतात परिस्थिती आडवी आली, त्याच्यात गडबड झाली शिक्षणाची. खरं की खोटं? बोला माहित. बरोबर. बरोबर. साडी देत आहे. तुम म्हणा बाई निळं चालते का? करू हा बुद्धाचा आहे ना. तुम्ही कोणाचे आहे? भीमाचे? भीमाचीच लेख आहे ना मग. भीमराव की बेटी. अरे चक्री भाऊन 1000 दिले, 5 साड्या वाटून गेलो. आपल्या काय बापाचं जाते? जे जाईन तुमचंच. समजले सुनील भाऊ? रागा नका पाहू मग बाबू. हे सर्व जुळवण्याकरता सत्यपाल करते. साड्या कोण वाटतो? मला काय बाहेर फसवायचं आहे का? आणि मला काय उभं राहून इलेक्शन मध्ये निवडून यायचं आहे काय? त्यातलं नाही. पुरी साडी 5 मीटर 70 पॉइंटची आहे. बा बहिणले ते देतो ना, ते मी या बहिणले देतो. नाही तर तुम्हाला काहीच काही दिन काय मी त्या गायाचा पालू. मला मतलब नाही काकू. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की भविष्य सांगणं चिवटे बनवून आहे. हे 1000 रुपये पाठवले. यायचं काय नाव आहे? धनराज. धनराज चक्रे कुठं आहे? धनराज भाऊ आले काय की घरी? फोन पे वर पाठवले? नगदी पाठवले ना? आले काय धनराज भाऊ? या इकडे. इकडे या. तुमचंही खाऊन पिऊन बरं दिसून राहिलं. काय वनवास आहे रे, आणि किती वनवास होता रे जीवनात. इकडे या काका. हे इकडे या ना. मी खाली येतो. बाय नका ना. मला महाराज करता काय? महाराज जेलमध्ये आहेत आता. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. मला टेका द्या आता. भीमाचा टेका पाहिजे. टेका द्या. ओके धनराज भाऊ हात दाखवा. नाही वनवासच वनवास होता. शिक्षणाची रेषा चांगलं. आभारी आहो. बायको आली का? पत्नी आली का? द्या आवाज. कुठून आले तुम्ही? किती किलोमीटर आहे इथून? जवळ आहे का? बोला. बाईले आवाज द्या. ऐकते का पाहू आपण बाई? आलेच तर आवाज द्या ना. घ्या माईक. नाव घ्या आणि बोला. हा खोटे बोलले. सत्यपालची धोका दे. धन्यवाद धनराज दादा. थांब ना. तुम्ही डॉक्टर सारखेच दिसता, पण व्यायाम बंद आहे का एवढ्यात? डॉक्टर धनराज चक्रे PhD केली वाटते. चांगलं आहे. आभारी आहो. तुमच्या मायबापानं कीर्तनाची इच्छा केली होती का मरायच्या अगोदर?
ते कानोली ना ते चक्र आहे का तुम्ही? फारच चक्र फिरवलं एकदम कानोली टू अमरावती ते भीम टेकडी. धन्यवाद देतो, आभारी आहे. तुम्हाला पुस्तक देऊन टाकतो नाही बोले तैसा चालेल. तुमच्यात वाईट व्यसन काहीच नाही. धन्यवाद. टाळी. समजले? तुम्ही म्हणाल तू अवघं काऊन बरोबर बोलतो. बदमाशकी आहे ना महाराज लोकांची. मला परिचय आहे ना. बसा. ठाला विठ्ठला विठ्ठला. या बिस्किटचा पुडा आहे का? 100ची नोट आहे. अरे हो आपल्याकडे आहे. होय अरे पळशील पळशील रे. घे अरे घे ना बापा रे. तुमचं आहे का? घे. किती आहेत फर्निचर? त्याच्या मायचा विचार करता बाकी. घे घे. वा हे घे रे. बाय बाय करते तू काय 4 जूनले बाय बाय करून राहिला का? बसा. लेकराले घेऊन आले मायबाप. बसून जा. धन्यवाद देतो. बसून जा. दादा त्याच्या मायच्या जोड दे ना. ते बाई यानं हिचकलं. अरे दुसऱ्याचं खासान त्याचं करून घेतलं ते. काय म्हटलं? मग तू भावाचं खात काय? तो लहान आहे की तू लहान आहेस? बोल. हे असंच मोठ्या लोकांना असंच खाल्लं. बस त्याच तू नको घेऊ ना. त्याने दे ना. हे असंच केलं म्हणून सत्यानाश केला भीमा. तुमच्या लेकराला औषधी नव्हती आणि याईनं अशी दादागिरी करून खिचून घेतलं. गरीबी तो खाने को मोहताज है. गंमत म्हटलं. तू घेऊन घे. तू नको घेऊ. त्या पोरीले आपल्या गरिबीचा नाश करायचा आहे. आमचे कठाळे काय हे ना हो. मी कलेक्टर होणार. काठोळे गुरुजी नरेशचंद्र काठोळे सर प्राध्यापक डॉक्टर ते नेहमी क्लास घेतात. भाषा आपले व्याख्यान घेतात. मी कलेक्टर होणार. मी प्राध्यापक होणार. मी कमिशनर होणार. म्हणून बाबू शिक्षणाची नितांत गरज आहे. मला मालूम आहे मी मॅट्रिक नापास आहो. मला अजूनही इंग्लिश बोलता येत नाही. परंतु जमलं कसं या खंजीरीनं लाज राखली माहिती. या पहिल्यांदा मातीच्या मळक्याला कागद लावला. नरम खंजीरी दे रे गजानन. मग ते नरम खंजीरी घे. नरम मध्ये आवाज चांगला येतो. हा तुकडोजी महाराजाला मी पाहिलं नव्हतं बरं. मी मोजरीले माझं कीर्तन झालं तर गुरुदेव सेवा मंडळवाल्यानं माझ्या खंजेऱ्या फेकल्या होत्या. कारण लोकांना लय आवडलं. हे उलटी खंजेरी जगात पहिल्यांदा मी वाजवली. मलाही कल्पना नव्हती असा आवाज निघते म्हणून. मी गंमत मातीच्या मळक्याला कागद लाव मग लाकडाची केली. मग 2 वाजवल्या. त्याच्यात आवाज अलगच आला. तसा हा तुकडोजी बाबानं. मी तुकडोजी महाराजले पाहिलं नाही. मी गाडगे बाबाले पाहिलं नाही बाबा. पंजाबराव देशमुखांना पाहिलं नाही. पण त्याचे विचार ऐकले. असं वाजवता वाजवता 2 वाजवल्या. तर पहा बरं गौतमी पाटील
मी गाणं बदलो. हिच्या उठाला लागली कोला, हिच्या उठाला लागली कोला, म्हणे पांघरुण्याला आला, म्हणे पांघरुण्याला आला. हिच्या उठाला लागली कोला. अमरावतीहून लोक बैरमले जात ना, आणि रात्रीच काऊन जात? बैरम बुवा जागी राहते का रात्री? ते बच्चू भाऊ आले आणि बच्चू भाऊन ते नाचणं बंद केलं. जसं आता इथं कार्यक्रम आहे, नृत्याचा कार्यक्रम, मी वाचलं, मला आवडतं, मलाही नृत्य करणं आवडतं बाबू. यांनी कार्यक्रमात नृत्याचा कार्यक्रम ठेवलाय. तुम्हाला 3 दिवस भरपूर कार्यक्रम आहेत. बुद्ध भीम गीतावर वेलकम डान्स आहे, समजले? डान्स कोणता तो नाही, गॅलेक्टिक राजा, गॅलेक्टिक राजा, एक राजा, तो डान्स नाही. भीमगीतावर नृत्याचा कार्यक्रम आहे. दारू पिऊन डान्स करणं नाही. नाही तर आम्ही पाहतो ना, बुलढाण्यात मिरवणूक निघाली, बुलढाणा जिल्ह्यात भीम जयंतीची, एका जणाचा मर्डर झाला. दारू पितात, मस्ती करतात. म्हणून शिवजयंती असो की भीम जयंती, म्हणून तर मी मागून राहिलो की एखादा तरी उठा रे. 2-4 हजार लोक आहेत, एखाद्यानं तरी आजपासून मी दारू पिणार नाही. मी काऊन माझी दुखते. सत्यपाल दारू पिते काय, पण माझ्या हात हालतात, मला आजार आहे तो. पण मी फ्री एवढा फ्री आहो मी की मला हे अशी पलटी घेतली तरी मी ओके आहो. मला कोणता आसन करत नाही लागत हे असं. एवढे धनके काय घ्या. अरे हे रिकामे धनके घेतल्यापेक्षा तुम्हाला एखादी बाई दाखवतो. जे बाई भांडे घासते दुसऱ्याच्या घरी, ती न उभं. हा, 1 मिनिट उभे राहा. एक बाई, हा त्या राहा. या ताई, या. धन्यवाद. आणि पाहून घ्या तब्येत कशी. आता एखादी साहेबीन दाखवू काय, जे काहीच करत नाही, फक्त दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग आणि ग्रीसिंग. मग म्हणते रात्री, सांगा राया, सांगा राया, सांगा मी कशी दिसते. आणि या माया बाळा, किती घरच्या भांडे घासतो. तो माईक घ्या, माईक घ्या. घ्या. तुम्ही बोला, तुम्ही बोला. 15 हा, 15 घरचे, अर्धा तास नाही, 15 मिनिटं, अर्धा तास. रात्री 9 वाजतात तरी घरी येत नाही. आणि तब्येत किती मस्त आहे. त्या मायचं चेहरा प्रसन्न आहे. काम करण्यामध्ये एवढी ताकद आहे, अलगच जादू आहे बाबा. मी काल बीड वरून घरी आलो पार्टी 4 वाजता. पाटोदा जामखेडला भीम जयंती होती, तो कार्यक्रम करून घरी आलो. आज सकाळी 10 वाजता परतवाड्यात लग्न लावलं, परत अकोटले गेलो, अमरावतीत आलो. संस्कार वर्ग गाडगे बाबाच्या ठिकाणी, संत गाडगे बाबाचा वर्ग आहे, तिथं गेलो आणि तिथून इथं आलो. आज घरी जाईन, उद्या माझ्या आश्रमामध्ये 100 मुलाचा वर्ग आहे बाबा. काही वाटते थाकवा, असं तुमचं जीवन आहे ताई. इतक्या घरची भांडे घासून ओके आहे. भांडे घासणं अपमान नाही. डोक्याच्या मालिश पासून तर डोळ्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा, यशस्वी व्हा. हे पाहिजे ना, ते कलेक्टर पोरग झालं, क्षितिज दादा, ते कमांडर मिलिटरी, ते एवढंच. सर्वसाधारण माणसाचे पोरं किती बनले, कष्ट करणाराचे लेकर. आणि ज्याच्या बापानं फुल कमायला ते बारमध्ये राहते. म्हणून मी तुम्हाला जाणून बोलावलं की मला तुमचीच आदर भाव, तुमचा सन्मान भीम टेकडीकडून करायचा. साडी दे रे, कोणताही कलर चालते. धन्यवाद माय. टाळ्या. मला वाटलं एखादी बाई उभी नाही राहणार भांडे घासणार. आजी तू तर वनवासातलीच आहे. म्हणतात दिवस चांगले आले ते, पुन्हा संकटात आले तू. कोणती दुःखद घटना झाली ना घरात, काय सांगतो? हा, माईक घ्या तो. माईक माईक. बोला.
पोरग शिकून राहिलं मी भांडे घासते. पोराले शिकून राहिली भांडे घासून. बाव काकू त्या नवऱ्यानं फुल बँक बॅलन्स केलं आणि दारू दिलं पोट्टबार मध्ये. म्हणून लक्षात घ्या, आई वंदन करतो तुमच्या श्रमाला. अरे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान मध्ये काम करणाऱ्याले कामगाराले अधिकार दिला 8 तासाचा. नाही तर पुरे वापरून घे साडी दे. हाला विठ्ठल विठ्ठल. कुत्र्याले घाबरू नको, माणसाले घाबर पण कुत्र्याले घाबरू नको. कुत्र्याले काळ वेळ आहे. माणूस एवढा हलकट झाला. अरे क्या बात. हे नक्की पाळीव कुत्रा आहे. कोण्या साहेबाचं आहे काय कुत्रा? नाही, येऊ द्या येऊ द्या. मारू नका, हाकलूही नका. राजा माणूस चोरी करते, पोलीसले मदत करते. माणूस चोरी करते आणि कुत्रा पकडून देते. मोठा कोण रे बाबू? मुलांनी बोला. उभा रे उभा. नाही तू नको येऊ डबल. गव्हर्नमेंटच्या कोण मोठा रे? ये तू आलता काय मग? ये गेली. अरे बापरे, काय अक्कल आहे रे तुला. ते बापाची कमाई बरी दिसून राहिली. म्हणजे आम्हाला चड्डी नव्हती, मागून फाटली तर मास्तरनं लाईनीतून बाहेर काढली. मास्तरनं लाईनीतून बाहेर काढलं. म्हणे तुझे कपडे फाटलेले आहेत. म्हटलं गुरुजी तुझ्या पगारातून घे. मजाकचा आहे काय? अरे कुत्र्याले माणूस चोरी करते, कुत्र पकडून देते. मोठा कोण? माईक. कुत्र मोठं. माईक तोंडाजवळ लावतो. कुत्र मोठा आहे. बाईक जवळ ठेव. हा बे माईक जवळ ठेव ना दादा. कुत्र्याला शिकवलं कोण? बोल. आपण माणसाला. मग माणूस मोठा की कुत्रा मोठा? कुत्रा. काय माणूस प्रकार आहे? तू इकूनही तबला राहते तर 1-2 पैकी उत्तर त्यांना मोठा कोण आहे? कुत्रा. कुत्र्याला शिकवलं कोण? आपण मग आपण मोठं की कुत्र मोठं? आपण मी तुला तेच तर सांगतो. देवाच्या समोर दिवा लावल्यावरच देव दिसते ना. मग देव मोठा की माणूस मोठा दिवा लावणार? म्हणून तुकडोजी महाराजांनी लिहिलं, देव काही बाजारचा भाजीपाला 100ची नोट आहे. कोणी कार्यक्रमाला समोर बसत जा, दररोज 100 रुपये घेतो. जय भीम, जय शिवराय. म्हणून बाबू डोक्यातल्या देवाविषयी अंधश्रद्धा काढा. स्वर्ग, मृत्यू, पाताळ काही नाही. हे आम्हाला 4 वर्ण बदलवायचे आहे. पहिले वर्ण कोणते होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. शेवटचा कोणता? कोणता? शूद्र. याचा लायन झाला. हा ठेव. आता आम्हाला हे 4 वर्ण असे पलटवायचे. हे असं आलं तुमच्या लक्षात? तुकडोजी महाराजांनी हे शिकवलं आम्हाला. मला सांगा, मेहनत करणारा मोठा की महाराज मोठा? आणि मेहनत करणारा कुठं दबला आता? खाली. पहिली मरीमाई आपली कुठे होती? निंबाच्या खाली. अहो माई माता अरे आमचा देव निंबाच्या खाली होता, बाबूच्या खाली होता. कुटका टाकला, भाकर टाकली देवाने नाही बद्दे. तर कोण नेत होता? आई. कुत्री मांजरे नेत होती, प्राणी मात्र जगत होते. मग काय झालं? त्या मरी मातेले मंदिर बांधलं वर्गणी करून. मग मंदिर बांधलं, मग धर्मपेटी आली, मग ते कोणी चोरून नेईल. मग CCTV कॅमेरे आले. आपल्या गरीबाचा, बहुजन समाजाचा पैसा आणि त्या धर्मपेटीची कुलपाची किल्ली पुजारी महाराज जो, आणि तो घ्यायच्यावर आहो. मूर्ती तुम्ही आणली, मंदिर तुम्ही बांधलं, सर्व तुम्ही केलं, आणि किल्ली कोणातून?
म्हणून आम्हाला हे बदलवायचं आहे. तुकडोजी महाराजांना लिहिलं, कोण हरिजन आता कोण दाभ्रम. म्हणून अक्कल जाग्यावर ठेवा. सत्यपाल जाऊन बदलला. माझा भाऊ आहे हा. तुम्हाला काय वाटते सक्का भाऊ आहे का? याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. दोघही चुलत भाऊ आहोत, पण एका जागी आहो. 52 वर्ष झाले दोघही भाऊ एका जागी आहो. याची माय लहानपणी मेली, याचा बापही मेला अनाथ. आणि मग आमची भेट झाली. आता 52 वर्षापासून दोघही भाऊ एकत्रित आहो. पूर्ण माझा परिवार एकत्रित आहे. माझा मोठा भाऊ, मी मिठाच्या पुळ्या 3 आणतो काकू मी. म्हणून तुम्हा माई बहिणीले सांगतो, श्रीमंत नाही झाल्या तरी चालेल, पण संगम शरणम म्हणजे काय? संगम म्हणजे काय? हो ना, संगम शरणम गच्छामी. तुकडोजी महाराज लिहितात, पशु पक्षी कीटके किती बघ मेळ कमी राहती. याच्या पुढचं तुम्ही सांग. मोठ्या माणसाने बोलत चालते. बोला बोला. उभं राहून बोला. क्या बात है, क्या बात है. हा, बरोबर उभं राहा. उभं राहा. या ना या. बोल ना. अरे भीम टेकडीवर तुकडोजी महाराजाचा एक ओवी सांगणारा भेटला. हेच तर भाग्य आहे. हे देवबारे साहेब बोलत होते की वाच. बाबासाहेब ते म्हणत, बाबासाहेबांना कुराण वाचलं, बायबल वाचलं, गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, मग बुद्ध धम्म स्वीकारला. बरोबर. पशु पक्षी कीटके किती बघ मेळ करून राहती. माहिती आहे? आणि पुढचं काय? आपत्ती येता कोणती संघटून येता. तू मानवाचा देव असून कार्य तुझी भावना उठारे पुत्रा धड करी कर सांगत ऐकतो आपण. काय काय आडनाव काय आडनाव सरनेम काय? सरदार. वा, आभारी आहे. शाल दे रे. आपलं काय बापाचं जात. तिथं एवढी मदत आहे लोकांची बाबू या कार्याले, ज्याचा अंदाज नाही. म्हणून आपल्याला यायला सांगा लागते, वाचन करा, ज्ञान वाढवा. आता मी कीर्तन कसंही फिरवतो म्हणजे माय मूळ मुद्द्याले देत नाही मी धोका. फुले शाहू आणि आंबेडकर सामोरी दिसले, मला हे विश्वगुरु दिसले. जय शिवराया, जय भीमराया, जय गुरु. सलाम वालेकुम. आय लव यू. मला हे जगत गुरु दिसले. गुरु म्हणजे कान ठोकणारा नसते बरं. हे 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 गुरु लय पैदा झाले. गुरु केला काय? पियुष पाल नाही. तू गाणं काढून ठेव. 2 लाईनी मारायच्या आहेत तुला. हा, मी गुरु करतो आजपासून. गुरु तुमचा. महाराजाची गुरु पूजा, कपडे किपडे घेत जा. बाथरूम मध्ये महापूजा करत जाऊ. पायाला का सुखी राहा. तुमचे लफडे चालू ठेवा. तुम्हाला स्वर्गात पाठवतो. हा काय स्वर्गातला हेळ्या आहे का? दलाल आहे का साला? स्वर्ग कुठे आहे बे? चंद्रयान गेलं, एकही तर फोटो नाही काढला चंद्रयान. मॅडम तुम्ही गुरु केला काय? नाही. मंत्र देतो ये. अरे 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 अरे, या मारडीचा महाराज पकडल्या गेला ना. अमरावतीतल्याच लोकांना लाखो रुपये दिले आणि त्याचा मोठा आश्रम बांधला. कायच्या लफड्यात लटकला तुम्ही माय मावल्यांनो. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, कबीरजी, तुकाराम महाराज, तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब, ज्योतिबा फुले, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई ऐकत जाणार. अरे तो मारडीचा महाराज गरम ताव्यावर बसे. त्याने वाटलं मीच बसतो. मी बसलो गरम ताव्यावर. गजानं मले तो खालून जाळ लावत जाय.
पंकजाला सांगत द्या जास्त शकल्या देऊन राहिले काय राजा लोक चिवते चिवटिव के बाजार में फतरों का व्यापार चला रे आज ते झालं बाबा माझा शेतकरी आत्महत्या करून राहिला बायकाईचे डोळे गॅसचे भाव एवढे वाढले की डोळे खराब झाले बायाचे महागाई एवढी वाढली एकादशी धरते पण शेंगदाण्याचा काय भाव आहे आणि काय पिकअप घ्यायची मावशी तू कोणतं काम करू शकते ना अंगात रक्त पाहणं काही काही बाया उपा धरू धरू खापर खुंड्या झाल्या म्हणून माऊलीले महाराज रथा आणि बायका अहो 2-3 पुस्तकं घेऊन तरी जा आणि या लक्ष्मीच्या डोक्यात येत नाही अरे आपला विदर्भ फुले शाहू आंबेडकरांमुळं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखामुळं लय जागृत आहे नाही तर तुम्ही आता मी पश्चिम महाराष्ट्रात जातो खानदेशात जातो अरे बापरे देवाले वगैरे गोमळे देवाले म्हसोबाले वगैरे आई उदोग माझा गाडगे बाबा झाला विदर्भात माझा तुकोजी महाराज विदर्भात भूमी विदर्भात जानेवारी सिंदखेड राष्ट्रमाता पुरी हो बाई त्या लेकराले सयत खाऊ घाल त्या बेलके पत्रिको सयत चिपकाव मॅडम जय भीम काय म्हणणं ताई बर जाहीर व्याख्यान आहे काय आभारी बौद्ध विहार राजेंद्र नगर 24 तारीखला आहे ना चांगलं धन्यवाद संदीप पाल महाराजचं कीर्तन आहे जमलं ताई तू तर सख्खी बहीण भेटली संदीप पाल महाराजचं कीर्तन आभारी आहो शिबिर जरूर कीर्तन ऐकायले संदीप पाल महाराज बसत आहे आभारी आहो तुमच्या या कार्यालय 200 रुपये ताई 200 रुपये वर्गणी माई भावाची आभारी आहो बुद्धानं काय फक्त तुमच्यासाठी केलं काय आमच्यासाठी केलं ना बाबासाहेब आंबेडकरांनी काय फक्त तुमच्यासाठीच केलं का मी ओबीसी आहो ना जर बाबासाहेब आले नसते तर मला कीर्तन नसतं करू दिलं कारण तुम्ही लोक स्वतःचं डोकं वापरतच नाही दे रे 200 ताई वर्गणी संदीप पालच्या कार्यक्रमाला कारण घरातच माल जाऊन राहिला त्याचा मॅडम पार्टी आभारी आहे भीमाला हवं की बेटी भारतरत्न कोणाला देऊन राहिले बा पुरस्कार काय केलं तुम्ही कोणते तीर मारले अरे तुम्ही केलं काय भारतरत्न एवढा सोपा करून टाकला उचलला की दिला आपल्या पार्टीचा आहे घे भारतरत्न गजानन मला भाऊ आहे घे भारतरत्न पियुषपाल मला पुण्य आहे घे भारतरत्न तो धनगराचा ड्रायव्हर आहे 22 वर्षापासून माझा कार्यक्रम दररोज लाईव्ह दाखवते आज फेसबुकला आहे की युट्यूब मध्ये करोडो लोक जुळलेले आहेत माझ्याशी मग हे काही वरच्या लोकांना सहन नाही झालं मला फेसबुक हॅक करून टाकलं पण महिलांचे घाणेरडे फोटो टाकले तर मला महिलांचे फोन आले सत्यपाल बाबा तुमचं मोबाईल आहे तो फेसबुक हॅक केलं म्हणे घाणेरडे फोटो टाकले तुम्ही पोलीस केस करा मग मी पोलीस केस केली SP ऑफिस अकोला पोलीस स्टेशन अकोट आणि मग ते फेसबुक पण ते कार्यक्रम केले ना माय 15 वर्षाचे मला नुकसान झालं ना माय चाहणाऱ्या वर्गाची इच्छा होती ना आजही बाबू माझा नेहमी कीर्तन काही लोकांना नवरा बायकोनं उकळा लावला
ते पाहतेत 15-20 मिनिट आणि तुम्हा माईबापाचं प्रेम आहे. काय मला काय करता येते, मी धड एक गाणं नाही म्हणत, पण तुमची ताकद नाही, तुमच्यातून एक जण घरी जाईल 1,00,000 रुपये हारतो. बरं 10 वेळा कीर्तन ऐकणारे लोक तुम्ही इथं, मला वाटते हे कोण आहे ते उभे राहावर भाऊ आहे, हे चष्मा हे उभे राहा, उभे राहा, स्टँड अप, या इकडे. वा वा साहेब, मला तुमच्या चेहऱ्यावरून तर असं दिसून राहिलं दर्दी आहे. दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, कोणतं व्यसन नाही, चांगला परिवार आहे. तुम्ही बौद्ध दिसत आहात, दाखव. बुद्धाचे दिसत नाही तुम्ही, म्हणजे बुद्ध काही काही कलरवर आहे का, पाहिलं नाही देवपाने? असं वाटते अमेरिका जपानचे आहेत, पण देव आणि पारे म्हणजे देवाने पुरं तपासूनच घेतलं त्यानं की तेलाची देवता. साहेब मोटरसायकलला आले पण परिस्थिती चांगली बनली, आता पोरग चांगलं निघालं तुमचं. बाकीचं काय, तुमचा हात दाखव. पेन धरता तुम्ही हातात, तुम्ही काही पत्रकार वगैरे आहे का? हा असं आहे ना, मला समजते ना. खिशाला तुझ्या पेन आहे माझ्या खिशाला आहे का? खिशाला तुझ्या पेन आहे माझ्या मागील. फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचे म्हणून खाऊन पिऊन मजेत. पेनाराले कमी आहे, बायको दुसरी ठेवणाराले कमी आहे, तुम्ही आपलं पगार कमी आहे पण सुखानं जगता. धन्यवाद. भविष्य बरोबर सांगितलं की खोट तो माहिती आहे खरंच आहे. मले आपल्या पार्टीचे आहेत नाही. हा असं कसं झालं आता, कसं होईल? थांबा, त्याच्या जवळच द्या. त्याने धक्का लावला तर एकदम बरोबर. बरोबर आहे ना. धन्यवाद. आणि तुमचं एरिया 4-5 किलोमीटरवर आहे का? हा गाडगे नगर म्हणजे गाडगे बाबा मुळे योग जुळले आपले. धन्यवाद. तू बाया म्हणत असतील नक्की महाराज काही ना काही समजतेच. महाराजले जर समजलं असतं तर 8वीत पोरग महाराजचं नापास झालं असतं का? लोकाईला सांगते इथून बेर लावान, पत्री लावान, पाणी टाका, तुमचं पोरग पास होईल. हे काही नाही, यायचा महापरिचय आहे ना, यायचं पोरग कीर्तनकार आहे, वेदांत समजले. आणि त्या महाराज लोकाईले चिट्टीन चटोरा बरोबर असे असे महाराज पैदा होऊन राहिले. धन्यवाद. काय नाव तुमचं? रामचंद्र मुंदाने. पेपरचे पत्रकार आहेत ना, वर्धापन दिन आहे रे उद्या तुमच्या पेपरचा. लोकशाही, आता लोकशाहीच पाहिजे म्हणून तर सांगा मतदान कुणा करणार, चांगल्या चांगल्या लोकांना हे सांगा तुम्ही. लोकशाहीचा उद्या वर्धापन दिन. आमचे देशोन्नतीचे पत्रकार मंगेश जाधव वानखडे, सर्व अनेक पत्रकार बांधवांनी सर्व पत्रकारांना ही माहिती देत राहतात. रामगीतेच्या बाबासाहेब जयंती असो की बुद्ध जयंती असो, सर्वसामान्याने मोठे कराल काम खोटे ओळखतील लोक गल्ली वरती. 40 वरून आणती 20 वरती. आता तुम्हाला आम्हाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भरोसे. म्हणून विचार करा, जागृत व्हा. तरुणांनी जसं त्या मुलांचा सत्कार घेतला,
बुद्ध विहार कमिटीनं, बुद्ध जयंती कमिटीनं तुम्ही टाळ्या वाजवा आणि तुमचाही सत्कार झाला पाहिजे माझ्या बहिणींनो. कोण्या पोरानं मोबाईल दिला तर घेऊ नको, तुला पाया लागतो मी. कोण्या पोरानं तुले मोबाईल दिला, ड्रेस दिला, हॉटेलमध्ये नेलं ते भजे खाल्ले दोघांना एकामेकाच्या तोंडात ते घातलं भजे, तू मा तोंडात घाल. किती प्रेम आहे तुझं माझं. तो पोरगा म्हणेन कसा मा आबा कसा करते. मला नातू आहे, दररोज कीर्तनाला येते, आबा मला जमलं पाहिजे. मी म्हणू पहिले शिक, महाराज होणं तर चिवट्या बनून आहे. महाराज व्हायला काय टाइम आहे गो. अंगातले कपडे काढली बाया पूजाही करते, अंगही धुती आणि तुम्ही लय भोळ्या मावशी. महाराज लोकांचे पाय धुतात, मालही पाय धुवायला येतात बाया. दोघं बाई आपण साईड बिझनेस चालू नाही केला. आता ते पाय धुयाच होते आणि तीर्थ पेतात. मी तुमच्या बुद्ध विहारात आलो तर बाया हे माणसं पाया लागायचे. मला मालूम आहे तुम्ही आदर करता माझा, पण मला आवडत नाही ते पाया लागणं. और हे काही बाया तर महाराज लोकांचं अंग धुतात, अमरावतीतल्या घटना आहे, आणि त्याचं अंग धुयाचं पाणी पितात. समजा तो महाराज मुतला, त्याचं मूत पितात. अरे किती अंधश्रद्धा, काही लिमिट आहे की नाही. लोक बुद्धीचा वापर नाही करत. तुमच्यातलं एखाद्यानं उभं राहा बरं, ज्याच्या लग्नाची तारीख महाराजानं काढली त्यानं उभं राहा, की ज्याच्या लग्नाची तारीख पंडितानं काढली त्यानं उभं राहा. हाय कोई माय काला आरामशीर भाऊ जा. दोन लेकरं सुचूनही देऊन राहिले. तुम्ही संस्कार वर्ग पा, श्रामनेर शिबिरात आपल्या पोराईले पाठवा. बुद्ध विहारात शिबिर घ्या, बुद्धाचा विचार द्या. आज मी आलो, गाडगे बाबाच्या मंदिराच्या समोर वर्ग चालू आहे, संस्कार वर्ग. 250 पोरं आहेत तिथं, 250 पोरं वर्गात. 5-8 दिवसापासून मोबाईल हातात घेतला नाही. हे लेकराईले हे बुद्ध विहार आहेत ना, याच्यात घेत जा. मी दरवर्षी संस्कार वर्ग करून घेतो. वेदांपाल सारखा क्वालिफाईड पोरगा भांडे घासते, त्याला लाज नाही वाटत आश्रमात भांडे घासायचे. आपले कपडे आपण धुवा. हे पोरग सांगितलं ना, अण्णा भाऊ साठेचं लेकरू आहे, पण एवढा हुशार आहे. 50 मुलाईचा क्लासही चालवते आणि हुशार आहे, पण आश्रमात मात्र सेवा देण्याकरता येते. मी मुलींनाही सांगतो, मुलींचा वर्ग राहते मोजरीला. रवी भाऊ मानव, हरिभाऊ दादा वेरुळकर हे घेतात. आता अमरावतीत मातने भाऊनं मुलींचा क्लास घेतला. तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा घेतल्याशिवाय तुमचं कल्याण नाही. आज आमचे प्रभाकर दादा हिवराळे आहेत, मातंगाचं पोरग आहे, पण मिलिटरी मध्ये भाऊ आहे त्याचा, त्याची बायको पोलीस मध्ये आहे. या बरं प्रभाकर भाऊ आणि कदम भाऊ आले संत या वर्धेवरून टीचर म्हणून इथं शिक्षक लाभले. उद्या माझ्या आश्रमाती हे मंडळी येणार आहे. आले का ते भागवा टोप्या या निळा अधिक भागवा. म्हणजे जय गुरु बोला, जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु. निळाले शक्ती भगवा, भगव्याने हिरवा, हिरव्याने पांढरा, आणि सर्व एकत्र. जय गुरु जय भीम. ओके शिजर झालं का तुमच्या माहिती. बसा ना चुपचाप, वरे बसू नका ना, उभे. तुमचं डिपॉझिट जप्त करणं आमच्या हातात आहे. 4 को देखले ना, समजले. हे प्रभाकर भाऊ हिवराळे आहेत, मातंगाचा आहे. अण्णा भाऊ साठेचा आणि तुकडोजी महाराजाचं काम करतायत. आणि यायचा भाऊ मिलिटरी मध्ये आहे, यायची सून पोलीस मध्ये आहे.
फायर ब्रिगेड मध्ये दुसरा भाऊ आहे आणि ही मूर्ती मस्त आहे, 4-5 गाड्या आणि सेवाही करते. हे कदम साहेब आहेत आमचे इंजिनियर, धन्यवाद देतो. मला वाटलं तुम्ही आलेच नाही, बुद्धाचा कार्यक्रम आहे. पण आपण तुकडोजी महाराजची अवल्याद आहोत. बाबासाहेबावर गाणं भजन अभंग लिहिला तुकडोजी महाराजांनी आणि भगवान बुद्धाची फोटो ग्रामगीतेमध्ये टाकला. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. आणि याचे कारण प्रचार प्रभावशाली प्रचार. म्हणून तुकडोजी महाराज वेगळा नाही, बाबासाहेब वेगळे नाही, ज्योतिबा फुले वेगळे नाही, शिवाजी महाराज वेगळे नाही, तर अण्णाभाऊ साठेत कुठे वेगळे? अरे अण्णाभाऊ न कामगाराचा नेता बाबासाहेबाचा विचार पुढे न्याला. अण्णाभाऊ न गुरु लहुजी वस्तादानं सावित्रीबाईले मदत केली, तिले दगडण शेण मारत हे जातीयवादी. धन्यवाद देतो दोन्ही भावाले. पुस्तक देतो दे रे क्रांती भजन मला आता छापलं मी आहे, आता लिहिलं आणि सुंदर गाणे लिहिले मी. रमाई मातेला जाणार ना व्यर्थ बलिदान. तब्येत चांगली आहे. अरे मामाचं बाहेर पण मागीन न केलं त्यानं भाऊ, आता काय सांगू. इरविनची नर्स आमच्या नशिबात नव्हती, डॉक्टर इंदाई मागीन काकू होती. 5 मिनिटात तुम्हाला बाहेर एक भाऊ, 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात कसं पीस पैदा झालं. एका महिन्यात 2 लाख रुपयाले कीर्तन ऐकवतो मी, त्याले देणं भजन. धन्यवाद. याच्यात गाणी चांगली लिहिले. तुम्ही भजन म्हणता दुले का चेहरा सोना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. हे फक्त लाईट मध्ये वापरत जाय आणि मग ओरिजिनल टाकणं. बुडून गेला समाज अंध अरे जागृत केलं भीम बाबानं, जागृत केलं गाडगे बाबानं. आम्हाला असेच बेताल गाणे येतात, पण याचं ऐकता का? सुना लाईन मार म्हणजे लाईन म्हणजे त्याला माही भाषाच मोठी व्यक्त. लाईन म्हणजे लपक मार. आवाज हे कुकड गोष्ट नाही, साईड नाही, साईड नाही. काय तर समजून नाही राहिलं. एक साईड बॅटरी असते ना, तसं आहे. दीदी माझ्या भावांनो धन्यवाद देतो. आज मला लय मजा येऊन राहिली. किती हा देऊ का? हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे. ऐकून घ्या ना. गजानननं जन्मभर भजन केलं, म्या केलं 52 वर्ष, पण आम्हाला नाही म्हणता येत याच्यासारखं. हे लेकरं तुमचे लेकरं आमचे लेकरं आता प्रगतीवर आहेत. सुनाव. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालास हो कोणी झालास, कोणी झालास विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञानवैभव हे त्यालास साज. ज्याच्या घटनेवर चाले राज, ज्ञानवैभव हे त्यालास साज. कुबेरालाही
कुबेरालाही वाटाविला असा धनवान होणार नाही कुबेरालाही वाटाविला असा धनवान होणार नाही छाती ठोकर हे सांगू जगाला सांगा बरं काही फरक आहे का त्याच्यामध्ये आवाज बाई सारखा आहे पण पीस कसा फायदा केला तुम्ही युट्यूब वर पियुष पाल टाका पियुष पाल गजानन चिंचोळकर त्यांचे ऐकत जा बाई 8 वर्षाची नात आहे बरोबर म्हणते तर कुंकू लावलं काय नाही रे माझ्या भीमाच्या नावानं माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं लावील रमान लावील रमान अहो मी 8 वर्षाची नात आहे हे का फरक पडला मा खानदानी हाय ना तू गाणी म्हणते आज म्हणते की कधी म्हणते उद्या मध्ये तो कधी उद्या आज नगद कल उद्या हा माझा पुतण्या आहे बाबू आणि मा घरात काऊन वळण आहे मा घरी दररोज सामुदायिक प्रार्थना चालते की या भारतात बंधू भाव हा तथागत भगवान बुद्धाचा विचार आपल्या दुःखाचा नायनाट करणारा घरदार वैभव अवघड सोडलं बाबा आणि जगाचं दुःख नाहीसं करण्याकरता तथागताचा बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचा जरू स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मग या चारही गोष्टी बाबासाहेबांचा विचार ग्रामगीतेत मांडला म्हणून तुकोजी महाराज असो मोसरीला भीमाची लेकरं येतात मुसा